शंभूचे विद्यार्थी आहे, 1 2 मी तिसरा आणि आप्पा चौथा असे. तर जे आता रिकामं दुकान दिसतंय ना, छान ठेवलं जाईल. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. संध्याकाळच्या भुकेला रोज काय देणार शंभूला प्रश्नच पडतो. सो उकडलेला बटाटा होता, आता म्हटलं त्यापासूनच काहीतरी करूयात. तर टिक्की करायचा विचार करते मी. त्यासाठी कांदा चिरून घेतलाय, बटाटा तर आहेच, थोडेसे फ्रोझन मटारही होते ते आहे आणि पोहे भिजवून ठेवले. आता आलू आणि पोहा असं मिक्स, आलू मटर पोहा असं मिक्स करून मी आता टिक्की बनवणार आहे. पोह्यांना क्रश करून घेते. मी पण पहिल्यांदाच बनवणार आहे पदार्थ, पण शंभूराजांसाठी चाललाय प्रयत्न. आधी व्यवस्थित भिजवून ठेवले होते त्यामुळे ते चांगले होतात. त्यानंतर यात उकडलेले बटाटे, मध्ये आता थोडीशी हळद, त्यानंतर धणा पावडर, नॉर्मल तिखट, चवीनुसार मीठ, जिरे हे टाकायचं आहे आणि जो आपण चिरलेला कांदा आहे तो कांदाही टाकून घेऊयात. सगळं पीठ असं मळून घेतलंय आणि याचा आता आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत. ही बाबाची मंडी आली. हाय करून शकला ना. मी आऊ खाणार आहे. पण आता काय खाणार आहे? चला. आणि याला डीप फ्राय केलं तरी चालणार आहे, पण मी मात्र शॅलो फ्राय करणार आहे. थोडं थोडं प्रेस केलं आणि पुन्हा सगळ्या टिक्क्या अशा शॅलो फ्राय करून घेतल्या. आता या टोमॅटो केचप सोबत खायचं आहे. खाऊन पाहतो. केलं तर आहे, प्रकार पहिल्यांदाच करत असतो आपण, तसातला माझा प्रकार आहे हा पहिल्यांदा केलेला. कसं लागणार आहे हे खाल्ल्यानंतर कळणार आहे. शंभूराजांची डिश आहे बघा आमच्या शंभूराजांना. टोमॅटो केचप आणि टिक्कीच. काय काय म्हणायचं दिलं की, काय म्हणायचं दिलं की उजव्या हाताने काय म्हणायचं बेबी? वेलकम. थोडंसं लावायचं, थोडंसं बस. कसं आहे शंभू? छान. भाऊ आपल्याला सांग, माझं लावून दे म्हणा. आपाने आल्या आल्या टीव्ही लावलाय त्याचा. सांग भाऊ. नाही मगाशी कसं म्हणत होता ओरडून ओरडून. काय मॅडम शिकवत आहे बघा आमचा. काय मॅडम कशी शिकवता? काय म्हणता मॅडम बोर्डवरती शिकवताना? मॅडम ओरडता का? आणि तुमच्या मुलांना ओरडतात का? कशा ओरडता? कसं ओरडता? कसं कसं? भाऊ मॅडम कसं शिकवता? ए बी असं म्हणता का? कसं म्हणता सांग ना. नुसतं मॅडम बोलत नाही का की मुलं बोलतात हे सगळं असं? हा मग आधी तू बोल ना. तू बोलून दाखव मॅडम. तू असं समज तू मॅडम आहे आणि हे मुलं बसले, या मुलांना आजी शिकव. आजोबांना शिकव. काय म्हणायचं? काय म्हणतात मॅडम? काय शिकवतात सांग आम्हाला. कसं शिकवतात? अरे छान. गिलक घेतलंय हातात. ST UV राहिला ना. STU
यू शन शन हा झोपला, याला उठवा. मॅडम शंभूचे विद्यार्थी आहे, 1 2 मी तिसरा आणि आप्पा चौथा, असे 4 विद्यार्थी आहे शंभूच्या शाळेचे. झोपला तेव्हा हा इडलिंबू जबर. मॅडम शाळा सुटली, आम्ही घरी जाऊ. शाळा सुटली का? टिन 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 सुटली. आता घरी जाऊ आम्ही. आणि सर, शंभू सर, माझं जेवण झालं. सर चड्डीत मोबाईल ठेवतोय बा. सर कोणाचा तरी फोन आलाय सर. कोणाचा फोन आला सरांना? ट्रिंग 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 ट्रिंग. हा मॅडम आहे ती, त्याला सर मॅडम म्हण का. मॅडम आहे ती शाळेची. जा शिकव तिला. सर ट्रिंग ट्रिंग. सर फोन आला, फोन. सरांचा फोन पाहत होते आमच्या. अभी सपोर्ट लगाने का नया सपोर्ट लगाने का पार्सल नहीं था ना। अरे बिल्कुल नहीं, एकदम टाइट हो गया. ये मुझे कल नहीं था, मेरे पास टुकड़ा मिल गया. ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी आम्ही आलोय आणि हे बघा, हा हे बॉक्सेस आहे, हे आता आपल्या दुकानात न्यायचे आहेत. सो आम्ही आता आधी तिथे पार्सल ऑफिसला आलोय हे पिक करायला. 100 किलोच्या वर. तो आता आम्ही गेलो होतो, माल ठरवून आलो. ही छोटी रिक्षा असल्याने 2दा आता करावी लागणार आहे ट्रिप त्यांना. इथून मग आपलं जे दुकान आहे इथे खाली पप्पा उभे आहेत, इथे न्यायचे आहेत दुकानात. माझा भाऊ आज मन्नू पण आलाय. आता ना जरा दुकानात छान POP झाले. हा लाईट का बंद आहे? हा दोघीकडचे चालू नाही केले. आणि हां ग्लास वगैरे हे सगळं फिटिंगचं तर तुम्ही बघितलं. आणि त्यानंतर जे आता रिकामं दुकान दिसतं आहे ना, इथे हे सगळं म्हणजे असं छान ठेवलं जाईल. सो गाईज, दुकानातनं घरी आलेलो आहोत आणि आमच्या दुकानामध्ये आता प्रोडक्ट ठेवण्यासाठी सेल्फ तयार केले गेलेले आहेत. POPचे लाईट्स लागले गेले, कलरिंग वगैरे झालेलं आहे आणि लवकरच आता ओपनिंग होणार आहे. तुम्हाला येत्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये ओपनिंग दिसेल. काय प्रोडक्ट आहे, कसली फ्रँचायझी वगैरे घेतलेली आहे, हे पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. भेटू अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.